नाही नाही आता बरोबर. नाही 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 मग अजून ते संपलेलं नाही. गेल्या 3 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून पंचगंगेच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याची खोली आणि पडणारा पाऊस याचा सर्व्हे केला जातोय. बोटीतून सर्व्हे सुरू असताना राजाराम बंधारा परिसरातून आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर या नदीचा वेग किती आहे, त्याचबरोबर पाणी किती खोल आहे याचा अंदाज घेण्यासाठी पाटबंधारे विभागाची टीम आहे ती या ठिकाणी नदीपात्रामध्ये बोट घेऊन उतरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण हा जो प्रवाह आहे त्याचा वेग किती आहे याचा अंदाज आहे तो घेण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 36 फुटांपेक्षा जास्त आहे आणि 80 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे अद्यापही खुले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. अनेक जे छोटे छोटे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेले. त्यामुळे त्या पुलांवरती जे पाणी आलेलं आहे त्यामुळे गावांचा देखील अनेक संपर्क तुटलेला आहे. पर्यायी मार्गाने या ठिकाणी वाहतूक करण्याच्या सूचना आहेत त्या दिल्या. जिल्हा प्रशासन वेळोवेळी नागरिकांना अपडेट देत राहील. त्याचबरोबर ज्या काही सूचना देतात त्या सूचनांचं पालन या ठिकाणी नागरिकांना करावं लागणार आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण 92% भरलंय, तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवत एकूण